प्रश्न 1. सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या काठी विकसित झाली होती? ए. गंगा, बी. सिंधू, सी. यमुना, डी. ब्रह्मपुत्रा. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर बी. सिंधू. प्रश्न 2. सिंधू संस्कृतीचे पहिले शोधलेले शहर कोणते आहे? ए. लोथल, बी. मोहेंजोदडो, सी. हडप्पा, डी. कालीबंगन. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर सी. हडप्पा. प्रश्न 3. हडप्पा संस्कृतीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? ए. लोह वापर, बी. संगमरवरी मंदिरे, सी. योजनाबद्ध शहरे, डी. घोड्यांचे पालन. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर सी. योजनाबद्ध शहरे. प्रश्न 4. सिंधू संस्कृतीतील लोथल हे शहर कोणत्या राज्यात आहे? ए. महाराष्ट्र, बी. पंजाब, सी. गुजरात, डी. राजस्थान. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर सी. गुजरात. प्रश्न 5. वैदिक संस्कृतीचा मुख्य ग्रंथ कोणता आहे? ए. उपनिषद, बी. वेद, सी. पुराण, डी. महाभारत. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर बी. वेद. प्रश्न 6. 4 वेदांपैकी सर्वात जुना वेद कोणता आहे? ए. सामवेद, बी. यजुर्वेद, सी. अथर्ववेद, डी. ऋग्वेद. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर डी. ऋग्वेद. प्रश्न 7. प्राचीन भारतातील तक्षशिला विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? ए. बिहार, बी. उत्तर प्रदेश, सी. पाकिस्तान, डी. मध्य प्रदेश. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर सी. पाकिस्तान. प्रश्न 8. सर्वप्रथम शून्यचा वापर कोणी केला? ए. भास्कराचार्य, बी. चरक, सी. आर्यभट्ट, डी. वराहमिहिर. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर सी. आर्यभट्ट. प्रश्न 9. चरकसंहिता हे ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? ए. गणित, बी. भूगोल, सी. आयुर्वेद, डी. धर्म. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर सी. आयुर्वेद. प्रश्न 10. भरतमुनी कोणत्या शास्त्राशी संबंधित होते? ए. संगीत, बी. नाट्य, सी. शिल्पकला, डी. यंत्रशास्त्र. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे. उत्तर बी. नाट्य. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.